तरी माझ्या नाराजीचा लवलेश तुम्हाला दिसला? मी नाराज कशाला आहे? आणि आत्ताच तुम्ही इथे आलेले आहात. इथं हे सदेवजी बेटकर बसलेत. ते आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. माजी उपजिल्हा प्रमुख इथे राजूशेठ भागवत बसलेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे तिथं बसलेत. दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर तिथं बसलेत. चिपळूणचे तालुका प्रमुख बळीराम गुजर बसलेत. चिपळूणचे तालुका संघटक सुधीरभाऊ शिंदे बसलेत. इथं आमचे खेडचे संजय गोलतकर बसलेत. दुसरे आमचे मंडणगडचे तालुका प्रमुख संतोष गोवळे बसलेत. हे कशा करता बसलेत? मी नाराज आहे म्हणून बसलेत? तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकण्याची मी जबाबदारी उचलायचं ठरवतोय. मी उचलण्याचा निर्णय करतोय. आणि जर मी ही जबाबदारी घेणार असेल तर मला माझ्या पद्धतीप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांशी पहिल्यांदा बोलायची सवय आहे. आत्ताही काही चिपळूणचे प्रतापराव शिंदे वगैरे सगळे येत आहेत. मला सवय आहे. मला सवय ही नाही आहे की परस्पर एखादा निर्णय घोषित करा, परस्पर एखादी भूमिका जाहीर करा. हा माझा स्वभाव नाही. माझी कार्यपद्धती आहे ती सर्वांशी बोलून, सर्वांना विश्वासात घेऊन आपला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे हे पडताळून बघून मग निर्णयाप्रती यायचं. आणि म्हणून मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काडीचं तथ्य नाही. मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाहीत त्याचा मी खुलासा देखील करत नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्याने काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण सर, तुम्ही म्हणालात की 8 वेळा निवडणूक जिंकल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार आहे. हे निवृत्तीचे संकेत नाहीत? हो, आहेत ना. 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं. हा माझं वैयक्तिक मत झालं. हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं? माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे. माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्ष्या आहे. काय झालं? 2019 पासून ज्या काय घटना 2022 पासून ज्या काय घटना पक्षामध्ये घडल्या, मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय. हे नाराजीचे संकेत आहेत. ही नाराजी आहे. मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे. ही नाराजी आहे. स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही. आधी करतो आणि नंतर सांगतो मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी हे करणार आहे, असलं काही करत नाही. आणि आता असलं कोणी बोलूही नाही.